फायनली आज तो दिवस आला आहे. हे मला त्यांच्या मामाच्या गावी नेणार आहेत. पण योगसुद्धा तसाच आहे की त्यांच्या मामाच्या आईची चौथ भरणी आहे आणि तिथे सवासणी जेवायला 13 जणी लागतात. तर आईंनी मलासुद्धा बोलवले की ह्या निमित्ताने मी त्यांचं माहेर पाहील. त्यांचा असा आग्रह होता, त्याच्यामुळे आम्ही आलो. आणि गाडीवरती येता येता ह्यांच्या डोळ्याला भुंग्याचा फटका लागला, त्याच्यामुळे त्यांचा डोळासुद्धा लाल झाला आहे. खूप वाईट वाटत होतं. आणि त्यात स्वराजचंसुद्धा आमचं दुखत होतं आणि त्याचा चेहरा पाहू शकता खूप सुकलेला होता. पण त्याला असं घरामध्ये बसून अजूनच त्याला दुखलं असतं, त्याच्यामुळे बोललो की थोडंसं त्याला चेंज होईल आणि फिरूनसुद्धा होईल. त्याला फिरायला खूप आवडतं. आणि ह्यांनी ह्या गणपती बाप्पाला नवस केला होता की आम्ही आमच्या बाळ झाल्यानंतर त्याला दर्शनासाठी घेऊन येऊ. तर स्वराज बघा कसं दर्शन घेतोय देवबाप्पाचं आणि पायासुद्धा पडला तो छानपैकी. आणि मंदिर खूप सुंदर आहे. येता येता ह्या भाऊजींचं घर आहे तिथे, तर त्यांनी आम्हाला आग्रह केला सरबत वगैरे तरी घ्या. आम्ही तिथे सरबत वगैरे घेऊन लगेच इथे आलो यांच्या मामाच्या घरी. आणि इथे बघा आता आम्ही जेवायला बसलो लगेचच, कारण की ह्या सगळ्या लेडीज जमा झाल्या होत्या 13 जणी आणि त्यात मी सुद्धा होते. आम्ही जेवण वगैरे केलं, त्यांनी आमची ओटी वगैरे भरली. आणि त्या फोटोत पाहिलंच असेल ती यांची आजी होती आणि त्यांना खूप इच्छा होती की स्वराजला पाहायचं होतं, पण स्वराज खूप लहान होता आणि तेव्हाच वारलं होतं, त्याच्यामुळे आम्हाला काही त्याला घेऊन जाता नाही आलं. पण ह्या निमित्ताने आता आम्ही त्याला घेऊन आलो आणि त्यांचं दर्शनसुद्धा घेतलं. त्यानंतर इथे सर्वजणी बसल्या होत्या मोठ्या आणि मी पहिल्यांदाच इकडे आल्यामुळे मी सर्वांच्या पाया पडत होते. तर ह्या काही जणी आहेत, त्या 3 माझ्या नंदा आहेत, तर त्या मला पाया पडून नाही देत आहेत, बोलतात नको पडू म्हणून. काय नाही, एवढं बघू शकता माझा हात वगैरे धरून. पण मी बोलते ते मला पडू द्या, कधीतरी वहिनी पाया पडते तर पडून द्यायचं, वाकाय लावायचं वहिनीला, पण त्या हसूनच घालवतात, बोलतात नका पडू म्हणून. त्यानंतर आता आम्ही घरी निघणार आहे लगेचच. ह्यांचा मामाचा मुलगा तिकडेच चाललाय, तर आम्हाला मधीपर्यंत ते सोडतील आणि हे आमच्या गाडीच्या मागेच आहेत. आम्हाला ऊन नाही लागावं म्हणून ते बोलले की ह्याच्यात बसून जा. चला, कसा वाटला आजचा ब्लॉग? चला बाय बाय.